नमस्कार, मी धनराज मंत्री, नवा मोंढा, नांदेड चे दुकान आहे. संस्था ही सोसायट्या ही जैविक खताच्या फक्त शेतकऱ्यासाठी उघडलेल्या आहेत. थेट शेतकऱ्यांना किरकोळ भावात स्वस्त भावात खत त्यांना उपलब्ध व्हावं म्हणून सोसायट्या सरकारनं स्थापन करून दिलेल्या आहे DDR मार्फत. पण एकही पोता 20 ते 24 वर्षामध्ये एकही पोता शेतकऱ्यांना यांनी आजपर्यंत सोसायट्यामार्फत विकलेला नाही. थेट डायरेक्ट रॅक पॉईंट होऊन स्वतःच्या दुकानातच वर्ग केला. त्यानंतर सर्व होलसेल विकून काळ्या बाजारात विक्री केली त्यांनी. किती सोसायट्या जिल्ह्यामध्ये आहेत? 10 ते 12 सोसायट्याच्या आहे सर. तर आपण ह्या गोष्टीला किती वर्षापासून दीड वर्षापासून पाठपुरवठा करतो. शासनाच्या निदर्शनास कधी आणून दिला हा प्रकार? 1.5 वर्षा अगोदर 1.5 वर्षापासून सतत पाठपुरावा. गेल्या वर्षीसुद्धा मी 7 ऑगस्टला पत्र दिलं होतं, उपोषणाला बसतो. तर 12 ऑगस्टला पत्र दिलं होतं मला की आम्ही कारवाई करता, तुम्ही बसू नका. त्यानंतरसुद्धा कोणतीच एका वर्षामध्ये नंतर कारवाई झाली नाही म्हणून ह्यावेळेस मी उपोषण घेण्याचा ठरवलं. परंतु थेट शेतकऱ्यांना मिळावा आणि आतापर्यंत जेवढी काळाबाजारी केली ह्यांच्यावर कारवाई व्हावी. ते सुद्धा जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे 24 वर्षामध्ये कोणालाही पोतं देण्यात आलेलं नाही. आपलं आमरण उपोषण आहे का आणि कितवा दिवस आहे? आमरण उपोषण आहे. किती दिवस? पहिला दिवस आहे.